आकाशवाणी नागपूर. आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पश्चिम आशिया भागात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी संवाद आणि कूटनीतीच उपयोगी पडेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राज्यसभेत बोलत होते. या प्रदेशातला तणाव कमी करण्यासंदर्भात संबंधित राष्ट्रप्रमुखांशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमधील आरोपींवर कठोर कारवाई करताना जप्त मालमत्तांची विक्री करून ठेवीदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचं संरक्षण कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. सदस्य हेमंत ओगले यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. राज्यातील साखर उद्योग हा महत्त्वाचा उद्योग असून त्याच्या आर्थिक सहाय्याच्या दृष्टीनं राज्यस्तरावर मुख्य सचिवांनी तातडीनं समिती गठीत केली आहे. गठीत समितीला स्वयंस्पष्ट अहवाल त्वरित सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवनात साखर उद्योगाच्या प्रश्नासंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना निर्देशित केलं. नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं शहरात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी कार्यकारी समितीची बैठक आयुक्त डॉक्टर विपिन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं जनजागृती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीची ठिकाणं उपलब्ध करून देणं तसंच आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. जागतिक क्षयरोग दिन आज पाळण्यात आला. नागरिकांमध्ये क्षयरोगाचा प्रतिबंध आणि उपचार याबाबत जागृती वाढावी यासाठी ठिकठिकाणी अनेक उपक्रम राबवण्यात आले. मराठी चित्रपट सृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं मराठी चित्रपट निर्मितीला अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत ऑक्टोबर 2025 ते डिसेंबर 2025 या कालावधीत परीक्षण केलेल्या अ, ब आणि क श्रेणीतील 65 चित्रपट आणि कोविड काळातील 98 चित्रपटांना 24 कोटी 10 लाख रुपयांचं अर्थसहाय्य वितरित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्ये टप्प्याटप्प्यानं मराठी चित्रपटगृहांचं जतन आणि विकास करण्यात येणार असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी सांगितलं. आज विदर्भात वर्धा आणि अमरावती इथं सर्वाधिक 40 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली, तर नागपूरचं कमाल तापमान 37.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.